ठेवाले दादा, ओ ठेवाले दादा, ओ ठेवाले दादा, ओ ठेवाले दादा, तुम्ही सरकारला काय निरोप देता या आंदोलनामध्ये? सरकारला आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही असं कळवू इच्छितो की हे उपवर्गीकरण जे होत आहे सरकारने हे तात्काळ थांबवावं. कारण उपवर्गीकरण अनुसूचित जातीची जी जो वर्ग आहे या वर्गामध्ये फूट पाडायची आणि फूट पाडल्यानंतर आपल्यामध्ये भांडणं लावायची आणि आपण आपसमध्ये भांडणं केली की आपसमध्ये आपण मारामाऱ्या करणार. त्याच्यापेक्षा बाबासाहेबांनी दिलेला अनुसूचित जातीचं जो आम्हाला मिळालेला अधिकार आहे तो अधिकार छीनण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही प्रयत्न कराल तर तुम्ही खुर्चीत बसू शकत नाही. आम्ही तुमची खुर्ची हलवू आणि आम्ही तुम्हाला बाहेर घेतो. म्हणून तुम्ही जागे व्हा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जनतेला आव्हान करू नका. ही जनता एकदा पेटली की तुम्हाला आवरणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या. कल्याणमध्ये बुद्ध फाउंडेशनचं आंदोलन चाललंय, आता काय म्हणणं आहे तुमची? कल्याणमध्ये बुद्धभूमी फाउंडेशनचं जे आंदोलन चालू आहे हे आंदोलन खऱ्या अर्थाने भारतीय जनतेचं आहे, भारतीय बौद्धांचं आहे, अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाचं आहे. ही बुद्धभूमी जी आहे ही भारतीय जनतेची आहे, बौद्धांची आहे. आणि या बुद्धभूमीमध्ये आमचे आदरणीय भंते गौतम थेरो हे तिथे वास करतायत, तिथे राहत आहेत. समाजाला लग्न विधी अन्य ज्या सुविधा आहेत त्या बुद्धभूमीमधून मिळत आहेत. त्यामुळं बुद्धभूमीची जागा ही बुद्धभूमी यांचीच जागा आहे आणि ती जागा बुद्धभूमी फाउंडेशनलाच मिळाली पाहिजे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दुसरी कुठली योजना आली ती आम्ही स्वीकारणार नाही. आम्ही बुद्धभूमीच्या बाजूने लाखोच्या संख्येने उभे राहू आणि हे शासनाने लक्षात घ्यावं. धन्यवाद.